बाईट्स अँड डिलाइट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बघणार आहोत दही वडे आणि मेदू वडे। यासाठी लागणारे काही टिप्स। उडीद डाळ घ्यायची आहे, 4 ते 5 तास भिजत घालायची आहे। त्यापेक्षा जास्त वेळ भिजत घालू नका, कारण जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा ते तेल धरून राहतात। त्यासाठी म्हणून 4 ते 5 तासच तुम्हाला डाळ भिजत ठेवायची आहे। त्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे, बारीक फाईन पेस्ट करून घ्या। त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि छान एकजीव करून घ्या। तुम्हाला इथे फेटायची प्रोसेस 3 ते 4 मिनिटं करून घ्यायची आहे। एकाच डायरेक्शनने तुम्हाला फेटून घ्यायचं आहे आणि पीठ हलकं झालं की या प्रकारे चेक करायचं आहे। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं पीठ घ्यायचं चमच्याने, त्यामध्ये टाकून बघायचं। डायरेक्ट बुडाशी गेलं असेल तर पीठ हलकं झालेलं नाही आणि वरच तरंगत असेल, आपण दाबतच आहे तरी पण तो खाली जात नाही, त्यामुळे ते पीठ हे अगदी रेडी आहे। तर पीठ हलकं झालेलं आहे। या प्रकारे आपली चाळणी घ्यायची, चहा गाळणी, तिला ओलं करून घ्यायचं पाण्याने आणि त्यावर या प्रकारे वडा थापून घ्यायचा आणि मध्ये असा एक होल करायचा आणि तेलामध्ये या प्रकारे सोडायचा। बघू शकता इथे ही एक मेथड आहे आपल्याला मेदू वडा तळायचा असेल तर। एक दुसरी मेथड म्हणजे आपल्याकडे झारा असतो या प्रकारचा, त्याला सुद्धा पाण्याने ओलं करून घ्यायचं आणि त्यावरती सुद्धा तसाच एक गोल गोळा ठेवायचा, त्याला सुद्धा मधात होल करायचं आणि तेलामध्ये सोडायचं। या प्रकारे सुद्धा तुम्ही इथे मेदू वडा तयार करून घेऊ शकता। 2 मेथड नुसार तुम्ही मेदू वडे तयार करून घेऊ शकता अगदी इझिली। तुम्हाला इथे साच्याची काहीही गरज लागणार नाही। त्यानंतर छान मेदू वडे तुम्हाला क्रिस्पी तळून घ्यायचे असेल तर पहिले एक वेळा तळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला डबल फ्राय करायचं, तेव्हा ते एकदम कुरकुरीत असे तयार होतील। तर इथे मेदू वडा हा तयार झाला आहे। त्यानंतर आपण बघूया इथे दही वडा बनवायचा असेल तर आपण एक तर हाताने टाकतो। या प्रकारे आपल्याकडे वरण घेण्यासाठी, भाजी घेण्यासाठी एक चमचा असतो गोल खोल, तर तो घ्यायचा, त्याला तेल लावून घ्यायचं, ग्रीस करून घ्यायचं तेलाने आणि या प्रकारे बॅटर घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं, अलगद सोडायचं, काहीही काळजी करण्यासारखं नाही। तेल अजिबात अंगावर येणार नाही किंवा उडणार नाही। आणि दुसरं म्हणजे हातानेच आपण पाण्याचा हात घ्यायचा आणि त्यानेच थोडंसं बॅटर हातामध्ये घ्यायचं आणि या प्रकारे सोडून द्यायचं। बघू शकता इथे दोन्हीही मेथड आहे, अगदी इझी आहे। त्यामुळे फक्त काळजी घ्यायची, थोडीफार काळजी घ्यावीच लागते कोणतीही तळण काढताना, कारण एखादा पदार्थ फुटू शकतो किंवा त्यामध्ये डाळ असते, एखाद्या वेळी खडी डाळ असते तर ती फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे थोडं जपूनच करायचं तळणाचं काम। आणि या प्रकारे इथे दही वडे पण तयार झालेले आहे, बघू शकता। अगदी सोपी पद्धत आहे, सोप्या ट्रिक्स आहे, तुम्ही फॉलो नक्की करा। तुम्हाला आवडत असेल अशाच नवीन नवीन टिप्ससाठी मला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथे आपण आता सर्व करणार आहोत दही वडे। दही घेतलेलं आहे। दही करताना तुम्ही मिक्सरला अजिबात याला बारीक किंवा ग्राइंड करून घेऊ नका, दह्याला साखर टाकून। अगदी दही एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, त्यामध्ये साखर ऍड करायची आणि आपण वरण जे घोटतो ते रवी असते तिनेच छान फेटून घ्यायचं। अगदी फ्लफी असं दही तयार होतं। मिक्सरला आपण जेव्हा ग्राइंड करतो दही तेव्हा ते खूप पातळ होतं, त्यामुळे तुम्ही मिक्सरला अजिबात ग्राइंड